बाजरीची ऊब, ज्वारीचा गोडवा, तांदळाचा कुरकुरीतपणा, नाचणीचे पोषण आणि डाळींची ताकद, सोबतीला धण्या जिऱ्यांचा तो सुगंध. आहाहा, ही आहे खरी चवीची केमिस्ट्री. हे थालीपीठ म्हणजे नुसता पदार्थ नाहीये, तर एक इमोशन आहे. आणि ही भाजणी म्हणजे त्या इमोशनचा पाया. चला तर मग घराघरात दरवळणारा हा सुगंधी खजिना बनवण्यासाठी घेऊया आपल्या स्वयंपाकघरातील महारथींना. नमस्कार, मी किरण आणि किरण's कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गॅस ठेवा मंद आणि जाड पॅन मध्ये टाका एक एक धान्य. सगळ्यात आधी घालूया ज्वारी, जी देते आपल्या थालीपीठाला मऊपणा, अगदी कापसासारखा. ज्वारी सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं छान भाजून झाली की त्यात घालूया बाजरी, जी आहे आपल्या थालीपीठाचा कणा, जी देते खरपूस चव. 4 ते 5 मिनिटं खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. लाह्या फुटायला चालू होणार तोवर, पण करपवायचं नाही. एका कापडावर काढून घ्यायचं. आता घेऊया चना डाळ, जी आहे खमंगपणाचा बादशहा. खमंग गुलाबी रंगावर मस्त भाजून घ्यायची. गॅस मध्यम ठेवायचा. घाई अजिबात करायची नाही, कारण घाई ऑफिसला जाताना करायची, स्वयंपाकघरात नाही. खमंग भाजून झाली की आपण हिला देखील काढून घेऊया. घालूया हिरवे मूग. मूग आणि मूग डाळ ही प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्याने ही भाजणी मुलांसाठी अत्यंत आरोग्यदायी ठरते. आणि मुगामुळे थालीपीठ जास्त वेळ मऊ देखील राहतात, वातड होत नाही. मंद आचेवर तांबूस रंग होईपर्यंत खमंग भाजून घ्यावे, 3 ते 4 मिनिटांपर्यंत. आता घालूया मूग डाळ. ही डाळ पचायला हलकी असल्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि प्रवासात न्यायलाही उत्तम, कारण बराच वेळ थालीपीठ मऊ राहतात. हलकी गुलाबी रंगावर भाजून घ्यायची. फ्लेम अगदी लो ठेवायची. मूग डाळ नाजूक असते, जळाली तर कडवटपणा येऊ शकतो. मूग डाळ भाजताना जो सात्विक सुगंध येतो ना, तो पूर्ण भाजणीला एक वेगळीच चव देतो. घालून घेऊया तांदूळ, जो आपल्या थालीपीठाला बनवतो सुपर क्रिस्पी. छान खमंग भाजून घ्यायच्या मध्यम फ्लेमवर. मी इथे जाड तांदूळ वापरलेला आहे, अगदी आपण जो साधा तांदूळ वापरतो तो. आता देऊया आपल्या भाजणीला सुपर हेल्दी ट्विस्ट. घालणार आहोत नाचणीचे पोषण. नाचणी, जो आहे कॅल्शियम आणि आयर्नचा खजिना, हाडांसाठी उत्तम. भाजताना विशेष लक्ष द्यायचं, कारण नाचणीचे दाणे आकाराने लहान असतात. मध्यम आचेवर 3-4 मिनिटं भाजून घ्यायचं. नाचणी शरीराला ऊर्जा देते, पण उष्णता वाढू देत नाही. आता घालूया उडीद डाळ, जी सर्व पिठांना प्रेमाने धरून ठेवते. मंद गॅसवर तांबूस रंगावर भाजून घ्यायची. महत्वाची गोष्ट, डाळी कच्च्या राहू नयेत, नाहीतर थालीपीठ पचायला जड जाते. खमंग वास सुटला की झालं. यामुळे आपल्या थालीपीठाला छान पकड मिळते. कितीही पातळ थापलं तरी ते तुटत नाही. 2 चमचे मेथी दाणे घालून घेऊया. फक्त गरम डाळीवर टाकायचं आणि काढून घ्यायचं, नाहीतर कडवटपणा येईल. मेथी दाण्यांमुळं आपलं थालीपीठ पचायला सोपं जातं. आता घालूया धणे आणि जिरे, मसाल्यांची जोडी. यांच्याशिवाय भाजणीचा सुगंध अपूर्णच. अगदी मंद गॅसवर प्रेमाने भाजून घ्यायचं, जोपर्यंत शेजारच्या घरापर्यंत सुगंध पोहोचत नाही ना तोपर्यंत. आता महत्वाची टीप म्हणजे सगळं वेगवेगळं भाजायचं, कारण प्रत्येकाचा इगो म्हणजेच भाजण्याची वेळ वेगवेगळी असते. सर्व भाजलेले साहित्य एका मोठ्या परातीत किंवा खाली कापड अंथरून पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झालं की गिरणीत जा. पण थांबा, गिरणीवाल्या दादांना एक आवर्जून सांगा, पीठ मैद्यासारखं बारीक नको, थोडं रवाळ ठेवा. पीठ रवाळ तितकं थालीपीठ कुरकुरीत. तर अशी ही आपली पचायला हलकी आणि पौष्टिक ग्लुटेन फ्री भाजणी तयार आहे, कारण आपण यात गव्हाचा वापर केलेला नाहीये. एकदाच बनवून ठेवा आणि 2-1 महिने निवांत राहा. तयार पिठात तुम्ही एकदाच पांढरे तीळ आणि ओवा घालून ठेवू शकता आणि हवं तेव्हा मेथी, पालक, कांदा घालून थालीपीठ बनवू शकता. या भाजणीसाठी मी कोणती धान्य वापरली आहे त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही थालीपीठ कशासोबत खाता, दही, लोणी की चटणी, कमेंट्स करून नक्की सांगा. आणि शेअर करा तुमच्या त्या मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना थालीपीठ खायला खूप आवडतं. भेटूया अशाच पुढच्या रेसिपी सोबत. बाय.